चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये सज्ज असतील. सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जुचंद्र प्रीमियर लीग 2022 ऑन स्क्रीनवर दोन फ्लॅग लहरताना, झेंडे लहरताना आपल्याला पाहायला मिळतात. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून TCP लाईव्ह खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. JPL सीझन 2 दोन पंच ऑफिशियली मिस्टर संजय मेहरा अँड एका साईडला जर आपण पाहिलं तर शशिकांत मनगुळी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. समीर काका 12th मॅनची भूमिका साकारण्यासाठी आमच्या व्यासपीठाकडे 5 वाजलेत. टीम मीटिंग मात्र त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी काय असेल याकडे लक्ष असेल. जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत मार्गारेट 11चे गोलंदाज तर त्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. ही ऊर्जा दिले जीवन डिसूजा जे स्वतः ओनर आहेत या मार्गारेट 11चे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पॅकर्सचे दरवाजे फायनलमध्ये मात्र आपण पाहू शकाल खुले झालेत, कारण बाय मिळाले, रेस्ट मिळाले, नशिबाची साथ मिळाले. अतिशय देखणं आयोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून जुचंद्र प्रीमियर लीग 2022चा हा शानदार थरार. तर किरणजी म्हात्रे साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, शाखा प्रमुख जुचंद्र यांच्याकडून मंडळाला 5500 आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. आपलं आर्थिक मोलाचं सहाय्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं आणि नेहमीच त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून JPL कमिटीच्या टीमकडून आम्ही त्यांचं लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. एका साईडला जर आपण पाहिलं तर अनिकेत भोमटे गेल्या मॅचमध्ये फ्लॉप शो ठरला होता. विकास वायडा एका साईडला, पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू डिफेन्स. ही खरी गरज असते ज्या वेळेला तुम्ही पहिल्या पॉवर प्लेमध्ये खेळता त्यावेळेला तुमचा डिफेन्स कसा असावा, बॉडीच्या एकंदरीत चेंडूच्या लेंथमध्ये येणं, समोर सरळ रेषेमध्ये खेळणं, ही खूप ताकद बनते तुमच्या एखाद्या खेळाडूच्या दृष्टिकोनातून. आणि तिथेच तुमची क्वालिटी दिसते की हा फलंदाज एक चांगल्या लेवलने खेळतोय. आणि अशाच प्रकारचा बॉडमॅनचा उपयोग केला, नरम हाताने खेळला गेला, फक्त दिशा दिली. पंकज पाटील एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे आणि अनिकेत भोमटे मात्र ओळखतोय की पहिल्या चेंडूवर कसं खेळायचं, नवीन कोरो या करकरीत चेंडूवर हे दर्शवत असताना एक धाव सिंगलच्या साहाय्याने. तर एका साईडला विकास वायडा आपण पाहू शकाल. प्रफुल्लजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय, बॅटचं एज घेत चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेलाय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. गोलंदाज पंकज पाटील राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात राऊंड द विकेटचा मारा करतात. थोडासा खोलवर चेंडू होता, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत भोमटे आडव्या पट्ट्याचा उपयोग करत होता. चेंडू मात्र यावेळेला पायाला जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात एकेरीच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. कोणतेही मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. सुंदर लेंथ लाईन आणि सुंदर विचारसरणी गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल बॉलिंग ज्याला म्हटली जाईल त्या पद्धतीने गोलंदाजीचा टप्पा अचूक पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेला तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतील, सातत्य तुमचं खूप चांगलं असेल तर डेफिनेटली फलंदाजाला अवघड जातं खेळण्यासाठी. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला खाली राहिला होता वाईट यॉर्कर, सूप ऑफ लेंथ लाईन. भावेशच्या हातामध्ये चेंडू मात्र सरळ जाऊन विसावला गेलाय. सुंदर यष्टी रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 3 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सुपर टायमिंग, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. विकास वायड्याच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत दर्जेदार
जुचंद्र प्रीमियर लीग षटकार 6 धावा. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9. या धावसंख्येवर जर मार्गारेट 11 संघ जिंकतोय, फायनल मध्ये प्रवेश करतोय, हा सामन्यामध्ये या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकलेल्या संघाला मात्र मार्गारेट 11 संघाला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज रणजित दादा किनी यांच्याकडून. विकास वायडाच्या बॅटमधून निघालेला हा फटका क्षेत्ररक्षक त्या झेल खाली येईल का, आणि काय जबरदस्त जितेश पाटील बंधू त्या ठिकाणी कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकास वायडाचा हा फटका चांगला होता, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली. जर हा चेंडू थोडासा फ्लॅट गेला असता तर कदाचित जितेश पाटील बंधूच्या माथ्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी डिरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता, परंतु जर तरला थारा नाहीये. काय प्रेझेन्स ऑफ माइंड होतं, काय कोऑर्डिनेशन अप्रतिम, जजमेंट चांगलं होतं, आणि या वेळेला मात्र कॉलिंग सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. 9 धावा 1 गडी बाद. यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रणजित दादा किनी यांना सुद्धा विनंती करेन. मोहन दादा पाटील यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर या. अमित दादा पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. राज पाटील असतील, सिद्धार्थ म्हात्रे यांना विनंती करेन. मिनार पाटील यांना विनंती करेन. चेतन पाटील यांना विनंती करेन. रोहन पाटील यांना विनंती करेन. मनीषजी पाटील यांना विनंती करेन. मनीष म्हात्रे, कल्पेश म्हात्रे यांना विनंती करेन. अमित पाटील यांना विनंती करेन की आपण हे सर्व जे आपल्याला पाहायला मिळतात एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 9 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर 3 सिंगल आले, 4था चेंडू डॉट आला आणि 5व्या चेंडूवर प्रहार केला, परंतु कमबॅक करण्याची संधी मिळाली. पंकज पाटीलला त्यांनी कमबॅक केलं. ऑन साईडला प्रयत्न चांगले केले गेले होते, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. जीवन डिसोजा स्वतः मार्गारेट 11 संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे आपल्या स्वतःला झोकून देत आहेत. डेडिकेशन काय असतं क्रिकेटमध्ये हे दर्शवत असताना आपण पाहू शकाल. मार्गारेट 11 संघ जिंकतोय तर आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित दादा किनी यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. म्हणजे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला यष्टी उद्ध्वस्त केली जाते. सरळ चेंडू मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळला. थोडीशी मात्र यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, शफल झाला होता. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. सुपर बॉलिंग, अप्रतिम नेत्रदीपक चेंडू पाहायला मिळाला. 10 धावा 2 गडी बाद 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. गुड बॉलिंग. आपण या ठिकाणी या सर्व JPL साठी ज्यांनी आश्रय जाते आपण पाहतोय. विजय शेठजी गोविंद पाटील यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपये. कन्हैया बेटा भोईर यांच्याकडे सुद्धा 50,000 रुपये. रोहन कुंजेवारे पाटील त्यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि ज्या ट्रॉफीज बघतोय ह्या सुद्धा आपल्याला रोहन कुंजेवारे पाटील यांच्याकडून प्राप्त झाले. 4 दिवस सलग लाईव्ह एनआर कट्टाचे श्री राज चंद्रकांत पाटील यांच्याकडून 4 दिवस लाईव्ह. तर आपण बघतो मिनारजी पाटील सुद्धा यांनी सुद्धा 5,000 रुपये या मॅचसाठी आर्थिक सहकार्य. तसेच 4 दिवस पाणी आपण बघतोय चेतन केदारनाथजी पाटील यांच्याकडून. नक्कीच भावेश पुणेकर आणि मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून सन्मानचिन्ह या स्पर्धेसाठी. तर TCBचे महेंद्रजी भगत यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण बघतोय. तसंच जीवन डिसोजा या JPL साठी पूर्णपणे चेंडू स्पॉन्सर केलेत. त्यानंतर आपण बघतोय हितेश भोईर यांच्याकडून एकाता जेलची ट्रॉफी आपण पाहतोय. मनीषजी पाटील केक माय डे टॉप 6ला टॉप 4 बेस्ट कॅच साठी प्राइज दिले जात आहेत. आणि आपण बघतोय टॉप 6 संघांना यावेळी फटका चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल त्यामध्ये त्या ठिकाणी क्षेत्र काय संदेश किणी मिसफिल्ड होतोय. त्याचा प्रत्यय म्हणजे 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती म्हणजे 12. तर आपण बघतोय टॉप 6 संघातील सर्वांना मॅन ऑफ द मॅच बॅट MB स्पोर्ट्स मनीष म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे यांच्याकडून. जतीन म्हात्रे व चेतक पाटील फ्री वायफाय सेवा या ठिकाणी. आदरणीय सन्मान्य हेमंतजी वर्तक यांनी सुद्धा उद्योजक जुचंद्र 5,000 रुपये या ठिकाणी.
यावेळी फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या आपण बघतो डीप मिड विकेटला 4 धावांसाठी येतोय चौकार. आविष्कार दत्तात्रय पाटील यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य 5,000 रुपये आणि नुकताच आलेले मान्य श्री किरण जयराम मात्रे शाखा प्रमुख शिशेंद्र यांच्याकडून 5,500 रुपये. किशोर पाटील यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये. द केक नेशन पियुष पाटील इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड यांच्याकडून शूज देण्यात आले. धन्यवाद सर्व आशीर्वादांचं. आणि ज्यांनी ज्यांनी या जेपीएलसाठी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच हितेश भोईर. यावेळेला कट केला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल. हुलकावणी दिली. सरळ चेंडू निघून जातोय. थर्ड मॅनला बीट करत चेंडू सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता JPL चौकार. खूप सुंदर इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेला हुशारीचं क्रिकेट काय असतं, कारण बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळणं मैदानाच्या आतमध्ये हे सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ते चेतन मात्रेने यावेळेला दर्शवून दिलंय. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहिलं कोणी नाहीये आणि सुरेख पद्धतीने मात्र चेंडू यावेळेला निघून जाईल. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 लगातार चौकार यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24 धावा. काय रणनीती आखली गेले म्हात्रे लायन रोर या संघाच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. या अगोदर निलेश म्हात्रे मात्र आपण पाहू शकलात की मॅन ऑफ द मॅच पटकावणारा फलंदाजाला मात्र थोडंसं पाठीमागे ठेवलं, कारण त्यांनी पाहिलं असेल निलेश म्हात्रे थोडेसे थकलेले आहेत. मात्र इथे कदाचित विकेट जाण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी चेतन मात्रे फ्रेश खेळाडू मात्र आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हे जे गेम प्लॅनिंग आहे ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेच करत असताना आपण पाहू शकताय सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. चौकारांसाठी मात्र यावेळेला जेवढे ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील तेवढे मात्र यावेळेला धावा या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकणार आहोत. 2 षटकं झाले. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 24 धावा 2 गडी बाद. आपण जाऊया 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये जाऊया HM साऊंड सिस्टीम कडे. इंटेलिजन्स स्ट्रोक सुपर टायमिंग 6 धावा गोड आवाजात भावेश पुणेकरच्या बॅट मधून निघालेला गोड षटकार. आणि चेतन पाटील यांचं मात्र स्वागत मुख्य मंचावर. 30 धावा 2 गडी बाद. संजयजी मात्रे एक इंटेलिजंट स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, पॉप्युलर स्कोरर, एक सुंदर व्यक्तिमत्व. यावेळेला ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. सेफ झोन मध्ये आपण पाहू शकाल. तत्पूर्वी मात्र चेंडूवर येत आहेत 2 धावा निश्चित स्वरूपात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता चुकीचं कॉलिंग जरूर झालं होतं, परंतु 3 धावा मिळत असताना 4थी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली. ही खासियत पाहायला मिळते. अंडरआर्मचा हाच फायदा मात्र तुम्हाला हा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. ओव्हरमध्ये जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही करता त्यावेळेला अंडरआर्ममध्ये जिथे मात्र शॉर्ट सली मिड ऑफला जरी चेंडू असला तरी सुद्धा 2 धावा येतात. त्याचा फायदा मात्र कुठेतरी यावेळेला अद्यावत केला गेलाय असं म्हणायला हरकत नाही. या 4 धावा येत आहेत. या 4 धावांचा या पूर्ण सामन्यामध्ये कुठेतरी सेकंड इनिंगमध्ये उल्लेख केला जाईल. धावांची गती फलकावर 34 2 गडी बाद. खूप चांगली रणनीती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत ठेवावा लागतो.
ऑन साईटला आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर भावेश पुणेकर. सूप ऑफ टायमिंग सहित चेंडूला मात्र वळवलं. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला, शफल झाला आणि काय बॅटचा फ्लो होता. अप्रतिम नेत्रदीपक फटका, 6 धावा. चाळीस धावा, 2 गडी बाद. आदरणीय किरणजी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख जुचंद्र यांच्याकडून भावेश पुणेकरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. महत्वपूर्ण लढतीमध्ये कसं खेळावं हे भावेश पुणेकर या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूच्या गुणवत्तेकडे जा. जबरदस्त टायमिंग प्रॉपरली काय आहे हे दर्शवलंय. ऑफसाईडला मिस टायमिंग स्ट्रोक झाला आहे, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. स्लिप पॉइंट मधून कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी येत आहेत 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 42-42 या धावसंख्येवर. अतिशय देखणं आयोजन आणि या आयोजनामध्ये मात्र अप्रतिम जे कष्ट जे मेहनत घेतले ते सर्व JPL कमिटीचं लाख लाख धन्यवाद असेल. 42 रन्स, 2 गडी बाद झालेत. यावेळेला आपण पाहू शकाल जोफ्रा आर्चर स्टाईल मध्ये मात्र रुपेश मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 18 धावा खर्च केलेत. वेग आहे परंतु या वेळेला आपण पाहू शकतात आज अचूक टप्पा मात्र त्याचा या महत्वपूर्ण लढतीमध्ये पाहायला मिळालेला नाहीये. धावसंख्या 42, 2 गडी बाद झाले, 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये 18 धावांची घणाघाती फलंदाजी. बॅटचं एज प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल चा चेंडू येतोय. कशा पद्धतीने नो आहे की ओव्हर स्टेपिंग केलंय यावेळेला आपण पाहू शकतायत की खेळपट्टीच्या बाहेर त्यावेळेला आपण पाहतोय एक्झॅक्टली काय झालंय. इथे थर्ड अंपायरला रेफर केलंय तर अमोल वेतोस्कर या ठिकाणी ऑन स्क्रीन येतील, पाहतील. तोपर्यंत आपण डिसिजन पेंडिंग ठेवूया. या चेंडूचा काय निर्णय असेल मात्र येणाऱ्या क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर नोचा इशारा ओ स्टेपिंग यावेळेला आपण पाहू शकतायत. टेक्नॉलॉजी असल्या कारणानं मात्र यावेळेला आपण पाहू शकाल त्याचं बेनिफिट मिळालंय भावेश पुणेकरला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43. संजय म्हात्रे यावेळेला आम्हाला दर्शवत असताना समित पाटील त्या ठिकाणी जात आहेत काहीतरी विचारपूस करत असताना. खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जुचंद्र प्रीमियर लीग 2008 साल उगवलं. इंडियन प्रीमियर लीगला जशी सुरुवात झाली आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर खूप चांगली ललित मोदी यांची मात्र संकल्पना आणि त्या संकल्पनेतून मात्र साकार झालेली इंडियन प्रीमियर लीग आज इनक्रेडिबल प्रीमियर लीग बनली गेली. आणि तो लीगचा फॉर्मॅट हा छोट्या छोट्या गावापासून जो उगम झाला तो आता मात्र या वेळेला शहरापर्यंत पोहोचला गेला. खूप चांगल्या प्रकारचं लीग सिस्टम हे सातत्याने आपण पाहू शकाल. आणि या लीग सिस्टमचा फायदा हाच असतो की मात्र गाव एकत्र येतात, एकत्र येऊन मात्र सण जसा साजरा केला जातो त्या पद्धतीने हा उत्साह आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतो. या 4 दिवसांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम
समित पाटील त्या ठिकाणी विचारपूस करत असताना आपण पाहू शकताय थोडीशी शंका होते आणि त्या शंकेला निवारण करण्यासाठी समित पाटील गेले होते. 43 धावा फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. पाहायचं आहे या फ्री हिटचा कितपर्यंत फायदा उचलताय. ऑन साइडला भावेश पुणेकर हिटमॅन. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता खऱ्या अर्थानं हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 धावा. स्टँडिंग शब्द नाही आहेत. मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 55 धावा. म्हात्रे लायन रोर या संघाची स्थिती. सर्वात महागडं षटक या स्पर्धेतलं JPL मधलं रुपेश मोरेच्या नावावर तब्बल 31 धावा कुठल्या गेल्यात या षटकामध्ये आणि जाऊन पोहोचते ती धावसंख्या 55 धावा. 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ झालाय. 30 धावांवर पोहोचलाय भावेश पुणेकर. 1 मॅन आर्मी खेळी करत असताना चेतन म्हात्रेला मात्र नॉन स्ट्राईक एंडला त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी ठेवलं होतं आणि या वेळेला 4 चेंडूमध्ये 14 धावांचे खेळी करत असताना मात्र भावेश पुणेकर 30 वर तर 14 धावांचे खेळी करत असताना चेतन म्हात्रे. मनोजजी पाटील डोंगरे यांच्याकडून मात्र भावेश पुणेकर यांच्यासाठी 1500 रुपयांचं कॅश प्राइज. आतापर्यंत 2500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन म्हात्रे यांच्यासाठी 200 रुपये. साईश्री हितेंद्र पाटील 200 रुपयांचं कॅश प्राइज. चेतन म्हात्रेला 55 धावा तब्बल. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेले. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत. मात्र चेतन म्हात्रे या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी जरूर कॉल होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. मात्र लायन रोर या संघाची स्थिती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 56. ब्रँडेड स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा आपण पाहू शकाल कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून सुद्धा भावेश पुणेकरला 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेतन मात्र सांगतायत रिॲक्शन करतायत असे स्ट्रोक खेळू नको भावेश. धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. नवल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना एका साईडला मार्गारेट 11 हा संघ पाहायला मिळतो. काय 31 धावा त्या षटकामध्ये पूर्ण टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच कलाटणी मिळाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. भावेश पुणेकरच्या खेळीला एक सुंदर खेळी मात्र या वेळेला जरूर केली गेली. भावेश पुणेकर अफलातून फलंदाजी. तसेच द ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतले राजा माणूस अर्थातच मोहनदादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज भावेश पुणेकरला आपण पाहू शकतायत. एकंदरीत 5500 रुपयांचं कॅश प्राइज. 5000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र भावेश पुणेकरसाठी त्याच्या खेळीला मानाचा मुजरा असेल. सुपर बॅटिंग. जुगल पाटील नवीन फलंदाज येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 चेंडूमध्ये 46 धावांची भागीदारी. हे कॅल्क्युलेशन संजय म्हात्रे यांच्या माध्यमातूनच पाहायला मिळेल. खूप चांगली पार्टनरशिप. गोल्डन मॅजिक फिंगर
ऑन साईडला चेतन मात्रे शफल झाला आणि सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त टर्न केला जातोय. हाना करता करता वॉर्ड फिल्डिंग सुपर दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जुगल पाटील आपल्या स्वतःला मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे आणतोय. फलंदाज बाद होईल. चेतन मात्रे यांच्या खेळीला पूर्ण विराम. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 58 धावा. 58 रन्स ऑन द बोर्ड. तो आजचा दिवस पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता जुगल पाटीलचा. हा फटका मिस टायमिंग. तत्पूर्वी एक धाव निलेश मात्रे स्वतः सॅक्रिफाईस करतायत. विश्वास दाखवतायत जुगल पाटीलवर कारण अपकमिंग यंग टॅलेंट आणि या खेळाडूकडे मात्र ते मोठे स्ट्रोक मारण्याचे जरूर क्षमता आहे. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा चेंडू मात्र पाहायला मिळेल. अक्षय साटम यांचे बंधू यावेळेला येत असताना आपण पाहू शकतात. मिस्टर गणेश साटम. 59 लॉस ऑफ 5 विकेट. 3.5 चेंडूचा खेळ झालाय. मार्गारेट 11 संघाकडे सुद्धा तेवढेच चांगले फलंदाज आहेत. नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. त्यासाठी निलेश मात्रे यांनी सॅक्रिफाईस आपली मात्र या वेळेला विकेट सॅक्रिफाईस केली. जुगल पाटीलवर तो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करत असताना चेंडू वन बाउन्सने चौकार. नितीन पाटील यांचं चौकार आणि स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 63. या स्पर्धेतील JPLचा हायेस्ट स्कोर मात्र या वेळेला मात्र लायन रोर या वेळेला आपण पाहू शकाल. गुड बॅटिंग, गुड कमबॅक. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाहीये कारण रुपेश मोरेचं 31 धावांचं षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु खचून जाऊ नका. क्रिकेटमध्ये खूप काही तुम्हाला शिकायचं आहे म्हणून खचून जायचं नाही तर उभारी घ्यायची. झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा मात्र आपण त्याच रीड करत राहिल्या तर डेफिनेटली मात्र कुठेतरी बिघाड होत असते. सातत्याने आपण पाहिलंय. 24 चेंडू 64 धावांचं लक्ष्य. म्हणतात ना की भूतकाळ आपण सतत सातत्याने डोक्यात ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. तर 24 चेंडू 64 धावा. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. मार्गारेट 11 संघ विन होतोय. तर रणजितदादा किने यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ ताकदीचे तेवढ्याच आहेत. परंतु कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. धन्यवाद सरजी. तर पुन्हा एकदा वळूया आपण या आमच्या या ऐकून स्पर्धेला. जे जे सहकार्य केलंय, ज्यांनी सहकार्य केलंय, श्री विजय शेट्टी गोविंद पाटील काँग्रेस सचिव यांच्याकडून 50,000 रुपये आणि श्री कन्हैया बेटा भोईर बीव्या माजी सभापती आणि रोहन कुंजेवेरी पाटील युवा अध्यक्ष बीव्या जितेंद्र यांच्याकडून सुद्धा 50,000 रुपये. तर रोहन कुंजेवेरी पाटील यांच्याकडून सुद्धा 3 ट्रॉफी, मॅच बॉलर बॅटर सर्वांसाठी ट्रॉफीज. श्री राज पाटील येणाकट्टा यांच्याकडून 4 दिवस सलग लाईव्ह. श्री मिनार पाटील येणाकट्टा यांच्याकडून 5,000 रुपये देणगी. त्यानंतर कुमार चेतन केदार पाटील VIP डायसवर आपण त्यांना पाहू शकतो. त्यांच्याकडून 4 दिवस सलग पाण्याची व्यवस्था आमच्यापर्यंत केली आहे. तर भावेश पुणेकर आणि मोहनजी पाटील यांच्याकडून सुद्धा सन्मानचिन्ह या स्पर्धेसाठी. श्री महेंद्र भगतजी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचसाठी ट्रॉफी आहे.
तदनंतर जीवन डिसुजा JPLचे लागणारे सर्व चेंडू त्यांच्याकडून स्पॉन्सर केले आहेत. तर रितेश जगन्नाथ भोईर यांच्याकडून एखादा जेलचा ही ट्रॉफी आपण पाहू शकतो. मनीषजी पाटील द केक मायडे यांच्याकडून टॉप 6 साठी टॉप 4 टॉप 6 बेस्ट कॅच यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक लावली आहेत. त्यानंतर टॉप 6 टीम मधील प्रत्येक मॅच संघासाठी आपल्याला बघतोय बॅट देण्यात आले आहेत. मनीष म्हात्रे आणि कल्पेशजी म्हात्रे, जतीन म्हात्रे, चेतक पाटील यांच्याकडून फ्री वायफाय सेवा. हेमंतजी वर्तक उद्योजक चंद्र यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. विनंती असेल हेमंतजी वर्तक यांना की ते VIP डायसवर येऊन बसायचं आहे. तदनंतर द केक नेशन पियुष पाटील यांच्याकडून इमर्जिंग प्लेअरसाठी शूज आणि मान्य श्री किरण जयराम म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,500 रुपयाची आर्थिक सहकार्य या ठिकाणी दिले आहे. सर्व दानशूर व्यक्तींचे, देणगी दात्यांचे मी मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. ओव्हर टू पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे माझे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे सर उपस्थित आहेत. ओव्हर टू प्रमोद शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच हितेश भोईर. एकंदरीत 24 चेंडू आणि 64 धावा. विहाना सुपर किंग्सचा 64 धावा हायस्ट टोटल होती. चेतन पाटील चँग यांचा संघ कर्णधार, कॅप्टन. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चेतन म्हात्रे टू जितेश पाटील बंधू, सरळ बॅटने खेळला गेलाय, स्पर्श करून चेंडू मात्र गणेश साटम च्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. निलेश म्हात्रे मात्र यावेळेला पुढे सरसावतायत. एक धाव अर्जित केली जाते. सामना रफ अँड टफ होईल का? भावेश पुणेकर काय फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. त्याची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी मात्र पणासपणाला लावल्या. मी हे करणार, आय एम ऑलवेज रेडी, एस आय कॅन डू इट, हा आत्मविश्वास तुमच्या मध्ये असावा. परंतु नाण्याची एक बाजू पडताळले, एका साईडला दुसरी बाजू सुद्धा पडताळणं खूप गरजेची गोष्ट. भावेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेतन मात्र एक चंद्रपाडा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात, खूप चांगल्या प्रकारचे गोलंदाजी केले, अनेक विभागामध्ये जाऊन मात्र आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि सातत्य, तुमचं रिदम, या गोष्टी मात्र यावेळेला जरूर म्हणावशा वाटतील. 2 चेंडूचा खेळ, धावसंख्या जाऊन पोहोचते 1. यावेळेला टप्पा पडल्यानंतर ऑफ्टूमच्या खूपच बाहेर निलेश मात्रे चेंडूला गॅदर करतायत. तत्पूर्वी एक धाव मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. जुचंद्र प्रीमियर लीग JPL आपण पाहू शकतायत. समित पाटील, हितेश भोईर, सुनील मुकादम, चेतन पाटील, चांग यांना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी चेतन मात्रे टू भावेश. एक हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. ऑन साईडला फटका चांगला आहे, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र यावेळेला भावेश पुणेकरकडे निघून जाईल, फिकी येते. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी 2 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. 21 चेंडू 60 धावांचं लक्ष. ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. भावेश पुणेकर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जर मार्गारेट संघ विजयी होतोय तर रणजित दादा किने यांच्याकडून 10,000 रुपये आणि भूषण भोईर यांच्याकडून पूर्ण बकरा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्पॉन्सरशिप केले जिंकल्यानंतर मार्गारेट 11 संघाला. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू फेकून झाले. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा फलकावर. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 19 चेंडू 59 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज चेतन मात्रे. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वपूर्ण आणि गणेश साटमने हा झेल मात्र या ठिकाणी धरतीला दान जरूर केला गेलाय. प्रयत्न चांगले केले. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र यावेळेला स्किट झाला आणि एक धाव मिळते त्या ठिकाणी जितेश पाटील बंधूला.
पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 58 धावांचं लक्ष हे समोर असेल. 18 चेंडू 58 धावा 19.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. ते मार्गारेट 11 या संघाला. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा JPL 2022 सीझन 2. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. थँक्यू विजय. पहिलं षटक 6 धावा. रणजित दादा केनी यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. मोहनदादा पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. हेमंतजी वर्तक साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. अमितदादा पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. NR कट्टाचे प्रोप्रायटर राज पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. सिद्धार्थ म्हात्रे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. धावांची गती फलकावर 6. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना अनिकेत भुमटे आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलं षटक आपण पाहिलं, खूप चांगली गोलंदाजी चेतन म्हात्रेची. आपला क्लास, आपला रिदम, अचूक टप्पा, विलक्षण कामगिरी कशी करावी, आपल्या बोटांतील जादू कशी दाखवायची, हे मात्र सर्व गुण संपन्न अशी गोलंदाजी केली. यशस्वी पहिलं षटक. यावेळेला पहिला चेंडू आपण पाहतोय अनिकेत भोमटेचा. मात्र वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या षटकाला प्रारंभ वाईटने यावेळेला होताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट JPLच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. यानंतर ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत भोमटे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सामना करेल जितेश पाटील बंधू. ऑफ साईडला फटका चांगला आहे. हा झेल पुन्हा एकदा मात्र सुटतोय त्या ठिकाणी. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर कॉन्फिडंटली फटके नाहीयेत. आतापर्यंत आपण पाहिलं 7 चेंडू झालेत आणि 7 चेंडूमध्ये आतापर्यंत कॉन्फिडंटली फटके पाहायला मिळाले नाहीत. ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो जितेश पाटील बंधू. समीर काका थोडेसे नाराज होत असताना आपण पाहू शकतात आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. 1.1 चेंडूचा खेळ, धावसंख्या 8. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल भावेश अनिकेत भोमटेसाठी. एक सुंदर रनअप, आर्म ऍक्शन अप्रतिम. ऑन साईडला फटका चांगला आहे. टक्कन आवाज आलाय. जुगल पाटीलच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. 6 धावन करता. गुड शॉट. पुलचा फटका पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. JPL सिक्सर. कामावर जायला उशीर झाला. तर 3 षटकार ठोठावतायत तर समित पाटील यांचे दत्ता स्पोर्ट्स यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. निलेश अरविंदकर या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओ दाखवत असताना पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. 14 धावा अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेत ते भावेश भोईरचे या सिरीजमध्ये आणि 75 धावा जितेश पाटील बंधूच्या मात्र या सिरीजमध्ये पूर्ण झालेत. खूप चांगली माहिती संजय म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 रन्स. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून रिदम मात्र येईल का पाहायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज राऊंड द विकेट आला. कोण बदलला यावेळेला अँगल क्रिएट केला आणि खूप सुंदर चेंडू येत असताना फ्लाईट एट डिलिव्हरी आणि या चेंडूला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडूने कनेक्ट केला नाही बॅटने आणि या वेळेला मात्र चेंडू ऑफ्टमच्या बाहेर पिच केला गेला होता. बॅटचा टॉप एज लागला आणि अफलातून कामगिरी करत असताना अनिकेत भोमटे या वेळेला मात्र कमबॅक करतोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. भावेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
डीजे. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज, स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळात जवळजवळ 5:45 वाजलेत आणि आपल्याला अजून ग्रँड फिनालेचा सामना खेळवायचा आहे. त्याकरता मी विनंती करेन कोणताही विलंब करू नका प्लीज, हंबल रिक्वेस्ट असेल. 1.3 चेंडूचा खेळ झालाय, 14 धावा. भावेश भुईर मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते, परंतु या ठिकाणी बाद झाले. टॉपेज लागला आणि सुंदर अनिकेत भोमटे यावेळेला सुंदर गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत खूप चांगली विचारसरणी अनिकेतची पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट असताना षटकार आला आणि तदनंतर परिवर्तन कसं करायचं हे त्याने मात्र डेफिनेटली पाहायला मिळालं. ऑफ साईडला फटका चांगला, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत दर्जेदार अप्रतिम चौकार. JPL चौकार, गुड शॉट. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 18. एक गडी बाद आपण पाहू शकाल. 1.4 चेंडूचा खेळ. आता येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. अजून सुद्धा आपण पाहू शकाल 14 चेंडू आहेत. 14 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 46 धावांचं लक्ष. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता विकास वायडा. यष्टांना चिकटून आपण पाहू शकतात. गुड विकेट किपिंग. धावसंख्या मात्र यावेळेला 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 13 चेंडू 46 धावा. कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना आपण पाहू शकतायत सर्व JPL कमिटी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू चेतन म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. आता चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 45 धावा. हे सामन्याचं समीकरण 22.50ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 12 चेंडूंमध्ये 45 धावा कशा पद्धतीने होतील याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मिस्टर छोटा पॅक बडा धमाका अक्षय साटम. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 19 धावा, 1 गडी बाद, 2 विकेट. थँक्यू प्रमोद सर. विचार केला तर 12 चेंडू जिंकण्याकरता 45 धाव्यांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांच्या बाजूने. एकाच साईडला मात्र लाईन रोर जो एकही मॅच पराभव झाला नाही आणि एक धमाकेदार एंट्री ज्याची बघितली टॉप 6 मधून आता टॉप 3 मध्ये आलेला संघ मार्गारेट 11 आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र भगत यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. 19 धावा, 2 गडी बाद जिंकण्याकरता आता 12 चेंडू 45 धावा. हा बॅटल रंगेल, मजा येईल या मॅच मध्ये, कारण की जितेश पाटील बंधू याची बॅट लागली जाते तर एका साईडला छोटा पॅक बडा धमाका दूधनाथ अनुभवी बनावं लागेल त्याला देखील. एका साईडला अनुभवी फलंदाज, एका साईडला यंगस्टर. हा मॅचला जर मार्गारेट 11ला कोण कमबॅक करून देईल तर तो मात्र वन अँड ऑनली आपण बघतोय जितेश पाटील. खन्नाईज बॅक होईल का? मागील मॅच मध्ये खन्नाईज बॅक झाला होता, यावेळी देखील त्याला बॅक व्हावं लागेल. आणि एका साईडला संरक्षक व्यूहरचना बघतोय. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन, मिड ऑन असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीपली पहिला चेंडू फुलटात चेंडू आणि आमंत्रण दिलंय फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषी पार. बंधू नावाचा ब्रँडेड JPL षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर साईश्री हितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आहे. लगातार 3 षटकार आला तर 500 रुपये षटकार पहिला आलाय. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. 25 धावा फलकावरती. आता येणारे चेंडू आहेत 11-11 39. कसेही 3 षटकार मारा.
500 घेऊन जा. या ओव्हरमध्ये कसेही 3 षटकार मारा आणि 500 साईश्री हितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 11 चेंडू 39 धावा. चेतन मात्रे कांडमंत्र देतोय, आपला अनुभव शेअर करतोय दुधनाथला. दुधनाथ यावेळी या JPL मध्ये चांगला इम्पॅक्ट टाकलाय त्यांनी. मात्र एका साईडला सिक्सर किंग बंधू जितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. मार्गरेट 11चा आयकॉन खेळाडू स्वतः जितेश पाटील. पुढचा चेंडू ऑफ स्टंपवर जागा बनवली होती. मिस टाइम फटका, कॅच घेतला तर मॅच बनेल. निलेश मात्रे चेंडूच्या मागे आणि आता मात्र जितेश पाटील बंधू बॅक टू द पविलियन. गडीबाद जितेश पाटील. पुष्पा नाम सुन सॉन्ग देखील वाजवलं जाते की जुगल एका साईडला जबरदस्त कॅच घेतलाय निलेश म्हात्रे यांनी आणि दुधनाथनी जो विकेट प्राप्त केलाय. अप्रतिम विकेट घेतलाय. निलेश म्हात्रेसाठी कॅश प्राइज या ठिकाणी कॅच घेतल्याबद्दल या ठिकाणी आपण बघतोय. मनोजी डोंगरी यांच्या माध्यमातून 500 रुपये या कॅच करता. आणि त्यानंतर मार्गरेट 11 संघ जर फायनल मध्ये आला, हा मॅच जिंकला तर 50,000 रुपयाचा कॅश रोख दिला जाईल. RK एंटरप्राइजेसचे सर्व रणजित जिकिनी यांच्या माध्यमातून. खन्ना इज बॅक होईल का? फुलटॉस चेंडू होता, मात्र फुलटॉस चेंडूला या ठिकाणी मिस केला जातोय आणि पंचांकडून इशारा आलाय, नोचा इशारा. हा नो चेंडू पाहायला मिळतोय. मात्रे लायन रोवर संघ पाहायला मिळतोय. नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. हॅलो, चला टीम मीटिंग कमी करायची आहे. चला प्लीज अंपायर विथ नो आर्ग्युमेंट. चला लगेच आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय वेळेची दिरंगाई न करताना. यावेळेला आपण पाहू शकताय आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 2.2 चेंडूचा खेळ झालाय. चला आपल्याला ग्रँड फिनालेचा सामना अजून खेळवायचा आहे, लक्षात घ्या. प्लीज टाइम वेस्ट करू नका. चला पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका प्लीज. चला सामना सुरू करायचा लगेच क्विकली वेळेची दिरंगाई न करताना. चला गणेश साटम प्लीज थोडं समंजसपणाने आपण प्लीज चेतन मात्रे अँड ऑल टीमला विनंती करेन. निलेश मात्रे अँड ऑल टीमला विनंती करेन प्लीज पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंच मात्र विचार विनिमय करून या वेळेला मात्र थर्ड अंपायरची मागणी केली, रेफर केलंय, तर यावं लागेल पंचांना मात्र या ठिकाणी. हॅलो हॅलो, येस नो बॉल आहे. कमरेच्या वरती चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू असेल यापुढील. लगेच फील्ड सेट करायचा आहे. कमरेच्या वरती चेंडू पाहायला मिळतोय. आणि कशा प्रकारचा चेंडू होता तर नक्कीच बिमर चेंडू पाहायला मिळतोय. कधी कधी बिमर चेंडू बिमार देखील करतोय.
चेंडू फ्रीडचा चेंडू दुधनाथ मात्र या ओव्हरमध्ये चुका करतोय. 28 धावा फलकावरती आणि हा फ्रीड चेंडू देखील महत्वाचा असेल. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. खन्ना इज बॅक होईल का? जीवन डिसोजा न्यू बॅटर आपण बघतोय. आणि प्लीज कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट चेंडू पाहायला मिळतोय. मात्र लायन रोड संघ या स्पर्धेमध्ये चांगली शिस्त या संघाने दाखवली. मात्र या क्षणाला आर्ग्युमेंट करताना पाहायला मिळतोय. दुधनाथ गोलंदाजी मार्कवर. आता कशा प्रकारचे गोलंदाजी? फ्री हिटचा चेंडू फलकावरती 28 धावा. फ्री हिट आणि यावेळी आमंत्रण दिलंय. खन्ना इज बॅक. पतुपॅकर स्टँड मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार षटकार. मॅच झुकतोय. मात्रे लायन रोरच्या बाजूने तर कधी मार्गारेट 11 मध्ये अप्रतिम केली. जरी जितेश पाटील बाद झालाय तरी खन्ना म्हणतोय की मी आहे. खन्ना इज बॅक. हा मॅच आपण बघितला होता. याच प्रकारचा मॅच ज्यावेळी चंद्रपाड्याच्या मैदानावरती मॅच होता आणि दोन उत्कुंद एक जबरदस्त षटकार आले होते त्याच्या बॅट मधून. अप्रतिम तोच खन्ना आर के दत्ताळीच्या संघामधून खेळत असताना 3 चेंडू 13 धाव्यांची गरज असताना 2 षटकार आले होते याच्याच बॅट मधून. तोच खेळाडू खन्ना इज बॅक आज दर्जेदार फलंदाजी करते. मात्र दुधनाथ कमबॅक कधीही करू शकतो. फुलटॉस चेंडू हा देखील फुलटॉस चेंडू होता मात्र मिस केला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. हा चेंडूचा देखील समाचार घेता आला असता. 8 चेंडू 28 धावा. मॅच जर बघितलं तर अजून दोन्ही एंडने आहे. 2 चेंडू निर्णायक असेल. मागील मॅच देखील असाच झाला होता. 8-26 झाला होता. त्या क्षणाला एक षटकार आला होता. मात्र 6 बॉल 20 मॅच होता तो आणि हा देखील पाहिला जाईल. 8 चेंडू 28. 8-28. दुधनाथ 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. कंट्रोल नियंत्रण एक्सिलेंट वर्क पाहायला मिळतोय. वाईट रेषेच्या आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. 7 चेंडू 28 धाव्यांची गरज. हॅलो चला फील्ड सेट करून ठेवायचा आहे तुमचा. थर्ड अंपायर विचार केला जाईल. आता मात्र वाईटला देखील रिव्ह्यू घेतला जातोय. पहिल्यांदाच बघतोय आपण या स्पर्धेमध्ये.
हॅलो चला वाईट चेंडू नाही आहे. गुड डिसिजन पंचांचा कौतुक करेन की आतमध्ये जी रेष आहे ना त्याच्या आतमध्ये चेंडू आलाय. चला वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. 7 चेंडू 28 धावेंची गरज. जबरदस्त गोलंदाजी आणि कौतुक करेन पंचांवर देखील भरपूर प्रेशर आहे. मात्र दोन्ही डिसिजन त्यांच्या माध्यमातून चांगले आलेत. 7-28. थँक्यू ललितजी भोईर. थर्ड अंपायर आमचे ललित भोईर सर. चांगलं डिसिजन. 7 चेंडू 28 धावेंची गरज. TCPचं देखील कौतुक करेन. चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय कॅमेरामॅनच्या माध्यमातून. 7 चेंडू 28 धावांची गरज. यावेळी फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल आडव्या बॅटने षटकार येतोय. 6 चेंडू 22 धावेंची गरज. धावेंची गरज. अजून मॅच ऑन आहे. 6-22. आणि जर मार्गरेट 11 संघ जिंकला तर नक्कीच 50,000 रुपयाचा कॅश असेल आर.के. एंटरप्राइजेस रणजित जिकिनी यांच्या माध्यमातून. आणि नरकट्ट्याचे सर्व राज पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. मार्गरेट 11 जर जिंकला तर टोटल 55,000 रुपये मिळू शकतात. काय म्हणाल प्रमोदजी? विचार केला. 6 चेंडू आणि 22 धावेंची गरज. जबरदस्त. काही रिदम मध्ये आपण पाहू शकता. चला पाण्याची जास्तीत जास्त वेळ दौडू नका प्लीज. लवकरात लवकर वेळेची दिरंगाई न करताना आपण सामना सुरू करायचा आहे. कारण घड्याळ 6 वाजलेत आणि अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तो सुद्धा उजेडातच झाला पाहिजे. ग्रँड फिनालेचा सामना याकडे सर्वांनी लक्ष द्या. 6 चेंडू 22 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकार तब्बल या षटकामध्ये दुधनाथच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. 23 धावा देऊन 1 गडी बाद जरूर केला डेफिनेटली. परंतु इथून 6 चेंडू 22 धावा आणि निखिल भोईर आणि 21 धावा 6 चेंडू मध्ये आल्या तर सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल. आयोजकांकडून देखील इच्छा असेल. प्रत्येकाला वाटत असेल की एखादी सुपर ओव्हर व्हावी या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. मेगा फायनल देखील बाकी आहे. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. 6 चेंडू 22 धावा. या एंडने खेळत असताना या धावा मोठ्या देखील म्हटल्या जातील. मात्र तोच गोलंदाज पाहायला मिळतोय पॉप्स भावेश पाटील ज्याला म्हटलं जात आहे. 6 चेंडू जिंकण्याकरता 22 धाव्यांची गरज. 6-22 चेंडू द्यायचा आहे. सहा चेंडू 22 धाव्यांची गरज. हितेश भोईर देखील जॉईन झाले. हितेश काय वाटते तुला? 6 चेंडू 22 धावा. तुझी काय इच्छा आहे? नक्कीच 6 मध्ये 21 बनायला पाहिजे आणि सुपर ओव्हर व्हायला पाहिजे. बघा या ठिकाणी आयोजकच आहेत हितेश भोईर आणि त्यांची देखील इच्छा आहे. मागील वर्षी पतू पॅकर वर्सेस लायन्स ग्रुप याच्या माध्यमातून आपण बघितलं होतं सुपर ओव्हर आणि आज होईल का? मात्र 6-22 भावेश पाटील तर एका साइडला, जीवन डिसोजा स्वतः पॅकर मैदानाच्या आतमध्ये. पॉप्स पप्पू पाटील भावेश. फुलटॉच चेंडू होता एकदा वर्जित. दुसरे धावेचा प्रयत्न नाही. आता 21 धावेंची गरज. 5 चेंडू 21 धावा. 5-21 मॅच ऑन झालाय. समीर काकाचं ज्यावेळी नाव घेतलं जाते त्यावेळी मोठा फटका येतोय. यावेळी देखील पाहिलं जाईल कशा प्रकारची खेळी असेल. मैदानाच्या आतमध्ये खन्ना इज बॅक. निखिल भोईर होईल का? आता ते देखील क्वेश्चन मार्क आहेत की जर चांगली फलंदाजी झाली तर नक्कीच होईल आणि जर चांगली गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये कमबॅक करेल. मात्र लायन रोर वर्सेस मार्गरेट 11 5-21 हाफ ट्रॅकर चेंडू होता मात्र चेंडू मिस केला जातोय. लाऊड अपील आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चला जास्त टीम मिटिंग करू नका. 4 चेंडू 21 धाव्यांची गरज. 4 चेंडू 21 धावा आणि 4ही चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. 4-21 नवीन मात्रे यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येताना दिसते.
बघूया आता काय होईल. 4-21 खन्नाईस बॅक होईल का? स्ट्रेट टू द बॉलर. हो जबरदस्त स्टॉप करतोय चेंडूला आणि एकच धाव. आता म्हणू शकतो की 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावेची गरज. 19 धावा आल्या तर सुपर ओव्हर आणि मात्र 3 चेंडू आणि 20 धावा. मॅच अवघड झालाय. 3 चेंडू 20 धावा. भावेश पाटीलवर संपूर्ण भरोसा दाखवलाय आणि त्या एंडी गोलंदाजी करत असताना प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी. 3-20 स्विच हिटचा फटका. अजूनपर्यंत जीवन डिसोजा याच्या बॅट मधून अप्रतिम दर्जेदार धमाकेदार षटकार. आहे 50 धावा फलकावरती लगावल्या. 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. 2-14. एखादी भावेश पाटीलची चूक महागडी ठरेल आणि 2 षटकार जरी आले तरी विजयाच्या दिशेने वळू शकतो मात्रे लायन रोर. एक एक्स्ट्रा धाव जर आली तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते. 2 चेंडू जिंकण्याकरता 14 धाव्यांची गरज. 2-14 गेम ऑन. हा चेंडू महत्वाचा आहे. जबरदस्त आणि आता मात्र मॅच वरती पकड बनवली आहे मात्रे लायन रोर संघाने. 1 चेंडू 14 धाव्यांची गरज. पतू पॅकर संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत येईल. पतू पॅकर संघाचा कॅप्टन निखिल पाटील निक यांना विनंती करीन लगेच तुम्ही देखील यायचं आहे. अँड कॉंग्रॅच्युलेशन. यावेळी मात्र चेंडू भावेश पुणेकरच्या हातामध्ये आणि विजय झालाय. मात्रे लायन रोर मेगा फायनल मध्ये येताना दिसतोय. हा मॅच मेगा फायनलचा पाहायला मिळेल. पतू पॅकर वर्सेस मात्रे लायन रोर. एकही मॅच पराभव झाला नाही आणि त्यानंतर पतू पॅकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस का बॉस केला जाईल. त्या ठिकाणी जॉईंट असतील. पुष्पा नाम सुन के फ्लावर